नवऱ्यासोबत बेबनाव झाल्यानं सुनेनं सासऱ्याच्या नावावर असलेली शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. जमिनीच्या खरेदी खतात ज्या साक्षीदारांची नावं आहेत ते प्रत्यक्ष रजिस्ट्री ऑफिसमध्ये उपस्थितही नव्हते. फसवणूक झाल्याप्रकरणी सुनेविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कोपरगाव तालुक्यातल्या खोपडी येथील शेतकरी सुखदेव पुंजाबा जाधव वय वर्ष 55 हे पत्नी जयश्री आणि मुलगा प्रमोद यांच्यासोबत खोपडी येथेच राहतात. मुलगा अहिल्यानगर येथे नोकरीस आहे. मुलाचं लग्न 17 नोव्हेंबर 2022 रोजी कोपरगाव तालुक्यातीलच एका गावातील मुलीशी झालं होतं. मुलगा प्रमोद आणि सून अहिल्यानगर येथे राहत होते. त्यांच्यामध्ये वादविवाद झाल्यानं सून माहेरी निघून गेली. दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी सुखदेव जाधव हे काही कामासाठी खोपडी येथून कोपरगावमध्ये आले होते. कोपरगाव शहरात त्यांना सून भेटली. ती त्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात घेऊन गेली. तेथे तिचे वडील, आई, बहीण आणि इतर लोक उपस्थित होते. मी जिथे सांगेल तिथे सही करायची अशी तंबी सुनेनं सुखदेव जाधव यांना दिली. स्वाक्षरी झाल्यानंतर कुणालाही काही सांगायचं नाही अशी धमकी देऊन सर्वजण निघून गेले. त्यानंतर सुखदेव जाधव यांना आपली फसवणूक झाल्याचं कळालं. सुनेनं त्यांच्या नावावर असलेली खोपडी शिवारातील गट नंबर 47 मधील 99 गुंठे जमिनीपैकी 79 गुंठे जमीन कायमची खरेदी खत करून स्वतःच्या नावावर करून घेतली होती. खरेदी खतामध्ये जमिनीचे 7,40,000 रुपये बँक आरटीजीएसद्वारे दिल्याचं नमूद आहे, परंतु रक्कम सुखदेव जाधव यांना दिलेली नाही. याशिवाय साक्षीदार म्हणून पत्नी जयश्री सुखदेव जाधव आणि मुलगी कविता संदीप चोरमल यांना दाखवलं आहे, परंतु प्रत्यक्षात दोघीही रजिस्ट्री कार्यालयामध्ये आल्याच नव्हत्या. अशा आशयाची फिर्याद सुखदेव जाधव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये 29 मार्च 2026 रोजी रात्री दिली आहे. या फिर्यादीवरून सुनेविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 420 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक कारभारी रोठे हे करतायत. ते माझी सुनानी 2023 साली माझ्याकडून 79 आर जमीन खरेदी करून घेतली आणि मला शिक्षण कमी असल्यामुळं मला काही त्या गोष्टी समजल्या नाही. त्यामुळं नंतर मी माझ्या मुलाला सांगितलं की बाबा असं असं तिनं केलंय. कोमल शिवाजी गुडगे इना उर्फ कोमल प्रमोद जाधव. मग ते मुलांनी चौकशी केली तर त्या चौकशी अंतरे असं कळलं की ते तिनं खरेदी करून घेतली आणि पैसे आरटीजीएसद्वारे 7,40,000 रुपये आरटीजीएसद्वारे देते म्हणून खरेदी खात्यामध्ये लिहिलं. प्रत्यक्षात पैसे पाठवलेच नाही. अशी काही तो किस्सा घडलेला आहे. माझ्या अडाणीपणाचा फायदा घेतलेला आहे असं झालेलं आहे. तिथं जे साक्षीदार म्हणून माझ्या मुलीचं माझ्या मंडळीचं नाव आहे. तिथं माझी मंडळी मुलगी नव्हती. तिथं कोणीतरी तिरहित महिला उभ्या करून त्यांच्या सह्या घेतल्या म्हणा किंवा काहीतरी, पण तिथं नाव टाकताना माझ्या मुलीचं आणि मंडळीचं टाकलं. अशी फसवणूक झालेली आहे. तिथं सगळं डुप्लिकेटच आहे थोडक्यात. आता काय नाही बाबा, मला न्याय मिळावा असं माझी विनंती आहे. की हे जे झालेलं प्रकरण आहे सगळं खोटं आहे, चुकीचं आहे. मला न्याय मिळावा एवढीच माझी विनंती फक्त. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.